तर वैभव आलाय. एकमेव षटक आहे. सुपर ओव्हरचा सामना आहे. गंगाधर इंगोली सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल तो जेडी बोनकोडे टीमच्या अगेन्स्ट खेळेल. जेडी बोनकोडे टीमचा कॅप्टन ही ओव्हर संपल्यानंतर लगेचच आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये या, कारण की टॉस साठी आपण अतिरिक्त वेळ वाया घालवणार नाही. त्यामुळेच गिरीश तुम्हाला विनंती असेल की ही ओव्हर संपल्यानंतर पहिला डाव संपल्यानंतर लगेचच तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये या. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होते सुरुवात. गंगाधर इंगोली सेकंडवर पहिला बॉल. वैभव पहिल्या बॉलवर ऑन दी ऑफ फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. गंगाधर इंगोलेचा धमाका. चेंडू सीमा रेषे पार षटकार. व्हाट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक लगवला जातोय. गंगाधर इंगोले सेट ऑन फायर. अफलातून फलंदाजी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी करत असताना गंगाधर इंगोले पहिल्याच बॉलवर षटकार लगवतोय. इथे देखील लेन बॉल ऑन साइडला. मंदार परत फंबलिंग करत असताना एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरे धाव घेत असताना थ्रो खराब आहे. चुकीच्या एंडवर थ्रो केला गेलाय. 2 धावा कंप्लीट होत असताना पहिल्या 2 बॉलवर 8 आल्यात. 10+ धावा झाल्या तर या धावा करणं या अंधारामध्ये इतकं सोपं नाहीये. पण रबर बॉल क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये काय होईल याचा नेम नाही. पहिल्या बॉलवर षटकार. दुसऱ्या बॉलवर 2 धावा. टीमची धावसंख्या 8. गंगाधर इंगोली वर्सेस वैभव. यावेळेस लेन बॉलला पिक केलाय. पिकअप स्ट्रोक डाऊन द ग्राउंड. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. सीमा रेषी पलीकडे. मला वाटतं हा बॉल MGM कॉम्प्लेक्स पर्यंत पोहोचला असेल. इतका लांब लचक षटकार. व्हाट अ शॉट. गंगाधर इंगोले काय फलंदाजी. म्हणूनच म्हटलं जातं की या मैदानामध्ये अगदी श्रीकृष्ण देवा टीमची दादागिरी हमेशा आणि सातत्याने पाहायला मिळते. आणि तोच परफॉर्मन्स सध्याच्या घडीला या मैदानाच्या आतमध्ये करत असताना गंगाधर इंगोले. व्हाट अ बॅटिंग. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचतीये. 14 ऑन अ स्कोर बोर्ड. 14 धावा दाखल करायला लागलेत. पहिल्या 3 बॉलवर काय घडलं तर पहिल्या बॉलवर षटकार. दुसऱ्या बॉलवर 2 धावा. तिसऱ्या बॉलवर षटकार आलाय. ही बॅटिंग सध्या गंगाधर इंगोले करतोय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडरच्या पंक्तीमध्ये या खेळाडूची वर्णी लागते. तो खेळाडू मैदानामध्ये बरसला. डाऊन द लेग साइड. प्रेशर 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 आहे गोलंदाजावर. प्रेशर आहे साई सागर ऐरोली संघावर. व्हाईट बॉलचा इशारा. 15 ऑन स्कोर बोर्ड. मागच्या मॅच मध्ये एका ओव्हर मध्ये 17 केल्या होत्या. यावेळी साखोटपाचा बॉल आहे. बॅटची एज लागली होती का. पण इथे डॉट बॉलची सांगता होती. विकेट कीपर कडून होती गफलत. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 धावा. 20 22 किती धावा होतील त्याकडे लक्ष असेल. आणखीन एक लाईन दिशाहीन चेंडू पाहायला मिळते. लाईन अँड लेंथ अगदी नियंत्रण ठेवावं लागेल. एकच ओव्हर आहे आणि एका ओव्हर मध्ये तुम्ही जर एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा खर्च करत असाल तर या टीम साठी घातक ठरतील. 16 ऑन स्कोर बोर्ड. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने डाऊन द लेग साइड. लगातार व्हाईट बॉलची मालिका सुरू आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये एकच ओव्हर आहे. या एकाच ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 बॉल मध्ये 17 धावा खर्च केल्यात. गंगाधर इंगोले स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. चांगली बॅटिंग संपूर्ण मालिकामध्ये. आपल्या बॅटिंगच्या जोरावर छाप सोडली. इथे देखील फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. पहिली धाव कंप्लीट झाली आहे आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 19 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 19 ऑन स्कोर बोर्ड. 1 ओव्हरचा सामना पाहायला मिळते. सेमीफायनल साई सागर ऐरोली वर्सेस सामना श्रीकृष्ण देवा. दमदार परफॉर्मन्स राहिला श्रीकृष्ण देवा टीमचा या संपूर्ण मालिकेमध्ये. बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटचा एक अव्वल दर्जाचा खेळ. शेवटचा बॉल. लास्ट टू गो. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि अशा तऱ्हेने धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 21 धावांचं टार्गेट उभा केलं गेलंय आणि 21 धावाचं टार्गेट आता साई सागर टीमला कंप्लीट करायचं. तर बॉल पूर्वा चला आणि लगेचच मंदार बरं, कारण की वेळ वाया घालू नका. लगेचच आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. बोनकोडे टीमचा कॅप्टन गिरीश लगेचच तुम्ही रिपोर्टिंग करा.
ही मॅच संपल्या आपण फायनलच्या मॅचचा टॉस करू. तो देखील सामना फक्त एकच ओव्हरचा असेल. गावदेवी जुगावचं मैदान, हे मैदान मोठमोठ्या स्पर्धेसाठी जाणलं जातं. या मैदानामध्ये ज्या वेळी स्पर्धा होतात त्या वेळेस प्रेक्षकांची गर्दी ही नेहमीच पाहायला मिळते. अनेक स्पर्धा होतात, मोठमोठं आयोजन होतं, पण प्रेक्षक कुठेतरी पाठ फिरवतात. पण या मैदानावर नेहमीच प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. म्हणूनच जाणकार प्रेक्षकांची स्पर्धा आणि जाणकार प्रेक्षकांसाठी आवडीचं हे मैदान जाणलं जातं. 21 धावा करायच्या आहेत. गंगाधर इंगोली सारख्या वेगवान आणि तेज तरार गोलंदाजाच्या अगेन्स्ट 21 धावा करणं इतकं सोपं नाहीये. पण क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे आणि या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. चला श्रीकृष्ण देवा टीम, आपण देखील थोडस स्पीडअप करा, कारण की अजूनही अंतिम सामना आहे. टॉस बाकी आहे, त्यामुळेच फायनलचा सामना कुठल्याही टीमला डिसएडव्हान्टेज नको. त्यामुळेच तुम्हाला विनंती केली जाते की लवकरात लवकर तुम्ही सामना सुरू करा. 7 वाजून तब्बल 20 मिनिटं झाली आहेत. असे एक पाहता बक्षीस समारंभ उरकून अगदी आयोजक घरच्या प्रवासाकडे वळणं गरजेचं होतं या वेळेला. पण लफडा चषक हे टायटलच आहे. या 3 भोईरचं आयोजन आणि या आयोजनामध्ये नेहमीच काहीतरी ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळतं. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये 21 धावांचं टार्गेट आहे. बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण देवा टीमने उभारल्यात. आता या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना एका बाजूला दर्शन आहे आणि दुसऱ्या बाजूला अभि आहे. 2 टॅलेंटेड खेळाडू आहेत. साई सागर टीमचा परफॉर्मन्स नेहमीच चांगला राहिलाय आणि या टीमला अगदी नेहमीच चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवण्यासाठी या 2 खेळाडूंवर मोठी जबाबदारी असेल. गंगाधर इंगोली मागच्या मॅच मध्ये 17 धावा डिफेंड केल्या होत्या. आता 4 एक्स्ट्रा आहेत, म्हणजेच 21 डिफेंड करायचे आहेत. चला या 3 भोईर जरा विचार करतात की फायनल किती ओव्हरची असेल. पहिला बॉल लेन बॉलला पिक केलाय, डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावलाय. मॅच अजूनही ऑन आहे. फलंदाज दर्शनच्या बॅट मधून येतोय. हा चौकाराचा दर्शन दाखवणारा हा क्रॅकिंग चौकार. येस, आयोजकांना तेवढं टेन्शन असतं की एंट्री फीस सगळ्याच जमावाजमी करण्यासाठी. पहिल्या बॉलवर चौकार आला. दुसऱ्या बॉलवर तू शेर है तो मैं सवा शेर हो. नाव आहे गंगाधर इंगोले. कमी गतीचा चेंडू, अकलमंदीचं क्रिकेट आणि आता यशांचा वेध घेतोय आणि फलंदाज बाद होत असताना दर्शनच्या विकेटचा पतन होत आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 17 करायचे आहेत. 4 मध्ये 3 मारावे लागतील. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. श्रीकृष्ण देवा टीम अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स राहिलाय. भल्या भल्या संघांना पराभूत केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. साई सागर टीमने देखील अगदी कालच्या दिवसामध्ये चमकदारी कामगिरी केली, पण आज या सेमीफायनलच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय. 3 ट्रॉफी पैकी 1 ट्रॉफी निश्चित असेल. त्यामुळेच घरी जाताना या 3 टीमला 1 ट्रॉफी निश्चित मिळेल. पण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोणाला मिळेल? न्यू बॅटर मन गुंजाळ फलंदाजीसाठी आलाय. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर खाली राहिलाय. चेंडू अगदी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. आणखी एक विकेटचं पतन आहे. आता शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आणि 3 बॉल मध्ये आता करायचे तब्बल 17 धावा. 3 बॉल मध्ये 3 मोठे हिट या मॅच मध्ये. चला 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये आता करायचे 17 धावा. स्ट्राईक एंड वर फलंदाज अभि पाहायला मिळते. स्ट्राईक एंड पहिल्यांदाच येत असताना 3 बॉलवर 3 मोठे हिट आले तर मॅच जिंकू शकते. खोलपटापाचा चेंडू आहे. सिंगल घेण्याचा मनसुबा नाहीये. आता औपचारिकता राहिली आहे, म्हणजेच मेगा फायनल मध्ये
जवळजवळ तिकीट निश्चित झालंय. श्रीकृष्ण दिवा टीम या मैदानामधला रेकॉर्ड आहे. या मैदानाचा अगदी दादागिरी नेहमीच पेश केली आहे श्रीकृष्ण दिवा टीमने. मेगा फायनल मध्ये जाण्याचा कारनामा पुन्हा एकदा करत असताना इथे व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉल जसे पडतात ना तसं तसं यतीन भोईरच्या चेहऱ्यावर टेन्शन येते. म्हणजेच एक बॉल अतिरिक्त स्वरूपात टाकला जाईल. तसं म्हणणं आहे की लवकर सामना संपवावा आणि फायनलचा सामना एकदाची सुरू व्हावा. पुन्हा एकदा सबमरीन चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. औपचारिकता राहिली. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला श्रीकृष्ण दिवा टीमचा कॅप्टन तुम्ही रेडी राहायचं आहे. जसा सामना संपेल तसा लगेचच तुम्ही आमच्या कॉम बॉक्स जवळ या. आणि अशा तऱ्हेने हा सामना संपलाय आणि झेल पकडला जातोय. विकेटचा होतोय पतन. श्रीकृष्ण दिवा टीम मेगा फायनल मध्ये जेडी बोनकोडे वर्सेस श्रीकृष्ण दिवा. ईशान आमच्या सोबत आहे. चला दोन यंगस्टर कॅप्टन आमच्या सोबत आहेत. ईशान महेश मडवी आणि गिरीश जयेश म्हात्रे हे दोन युवा खेळाडू आहेत. चला टॉस केला जाईल.